नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज डब्यात काय नवीन ही आपली सिरीज चालू आहे। तर आपण टिफिनसाठी दोडक्याची भाजी बनवणार आहोत। दोडका आपण अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। दोडका आपण धुवून घेतलेला आहे। याच्यानंतर आता याच्यावरचा आपण शिरा काढून घेणार आहोत। दोडक्याच्या अशा शिरा काढून घ्यायच्या आणि पाठीमागचा भाग आहे ना असा काढून टाकायचा। हा दोडक्याच्या सर्व शिरा काढून घेतलेल्या आहेत। आपण एका भांड्यात पाणी सुद्धा घेतलेलं आहे। आता दोडक्याचा जो पुढील भाग आहे तो आपण काढून घेऊयात। असे दोडक्याचे आपण छोटे छोटे फोडी करून घेणार आहोत आणि फोडी केल्या की असे पाण्यात ठेवायच्या। आपले सर्व दोडक्याच्या फोडी करून झालेले आहेत। आपले सर्व दोडक्याच्या फोडी करून झालेले आहेत। हे आता एका पाण्याने धुवून घेऊन पुन्हा याच्यात पाणी ठेवायचं। हे पहा, आपण एका पाण्याने स्वच्छ धुवून पुन्हा याच्यात पाणी ठेवलेलं आहे। मुगाची डाळ मी रात्री भिजायला घातली होती। आता हे स्वच्छ परत 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि पुन्हा याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात। कढई तापलेली आहे, याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। मोहरी अर्धा टीस्पून, अर्धा टीस्पून जिरं, याच्यामध्ये आपण लाल तिखट आणि मटण मसाला आणि हे आपण चिरलेल्या फोडी टाकून घेऊयात। याच्यामध्ये हळद आपण अर्धा टीस्पून टाकून घेऊया। हे सर्व मिक्स करून घेऊयात आपण। तेल तापलेलं होतं म्हणून मी गॅस बंद केला होता आणि हळद नंतर टाकली। ते परतून घेऊयात अगोदर। आता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही दोडक्याची भाजी करणार आहोत। चवीला पण खूप छान होते। भिजलेली जी मुगाची डाळ आहे ना ती सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात। याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ 2 टीस्पून।
आता ही सर्व भाजी ना अशी छान अशी परतून घेऊयात. आणि हे पाहता याला परतताच असं पाणी सुटलेलं आहे. याच्यातच आपण भाजी शिजून घेणार आहोत. याच्यावर आपण झाकण ठेवूयात म्हणजे वाफेने भाजी लवकर शिजते. आणि ही भाजी मी मंद गॅसवरती शिजवणार आहे. हे पहा भाजी अशी मधून अधून झाकण काढून हलवून घ्यायची. पुन्हा झाकण ठेवून आपण शिजून घेणार आहोत. ते पहा जर तुम्हाला असं वाटलं ना की भाजी सुक्की झालेली आहे आणि शिजत नाही लवकर तर त्याच्यासाठी काय करायचं, प्लेट घ्यायची, प्लेटवरती पाणी ओतायचं आणि त्याचं पाणी ह्याच्यात येतं पहा हे असं. आणि त्याच्यानंतर मग छान अशी भाजी आपली शिजली जाते. मग आणि डाळ ही घालायची. याच्यात डाळ घालताना ना रात्रीची भिजत घालायची म्हणजे ते लवकर शिजते. हे पहा आपली भाजी सुद्धा छान शिजलेली आहे. आणि डाळही शिजलेली आहे. हे पहा आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे. या स्टेपला जर तुम्हाला दाण्यांचा कूट टाकायचा असला तर टाकू शकता. पण याच्यात डाळ वगैरे घातलेली आहे त्याच्यामुळं भाजी छान अशी मिळून पण आली. त्याच्यामुळे मी नाही टाकणार. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.